स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुःखे अनेकांच्या दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेच फळ. हीच विष्णूची महापूजा नाही अनुभव तुझा. पांडुरंगा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमुचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. जगद्गुरु जगतवंद संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांचा आपण 4 चरणांचा अभंग आज या ठिकाणी कीर्तन सभेसाठी घेतलेला आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे दुःखे अनेकांच्या दुःखे निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. संत तुकारामांनी हा जो 4 चरणांचा अभंग या आजच्या संत सेवेला कीर्तन सेवेला आपण घेत असताना मला असं वाटलं होतं की मला या ठिकाणी कीर्तनकार म्हणून बोलवलंय. स्टेजवर उभं केल्यावर कळलं की अर्धा कीर्तनकार आणि अर्धा आमदार म्हणून सुद्धा बोलवलंय.
मला वाटलं गपचूप कीर्तन करायला सांगतील आणि कीर्तन संपलं की म्हणतील निघा महाराज. पण तुम्ही चिखले महाराजांच्या हातात माईक दिला. त्यांनी सांगितलं काशी झाली, शिर्डी झाली, वज्रेश्वरी झाली, एकविरा झाली, आता पांडुरंगाचं काय, पांडुरंगाच्या वारीचं काय. मला शिर्डीचा एक फार सुंदर प्रसंग आठवतो, कारण आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच घडलं नाही की 15,000 लोक, जवळजवळ 325 बस होत्या शिर्डीला, आणि त्या 325 बसेस सगळ्या आम्ही घेऊन गेलो शिर्डीला. आणि मला पण असं मध्येच काहीतरी सुटतं जगा वेगळं करण्याचं. मालकर साहेब म्हटले की आपण 7 बसेस काढू, प्रत्येक वार्डातून एक. मी म्हटलं 7 मी भागणार नाही. राजन सर म्हटले ठीक आहे 2-2 काढू, 14 काढू. म्हटलं 14 मी भागणार नाही. मग त्याच्यामध्ये आणखी कोणी जवळचा विजय पुराणिक होतं. विजय पुराणिक म्हटले आपण 25 बसेस काढू. तुम्ही 25 लाखाची हंडी लावली, 25 आकडा तुमच्यासाठी नक्की आहे, आपण 25 बस काढू. म्हटलं 25 ने भागत नाही. मग दुसऱ्या एका कार्यकर्त्यांनी आमचे प्रवीण विचार आहेत, ते म्हटले की कदम साहेब आपण 50 बस 50. बाजूला आणखी दुसरा एक जवळचा होता, म्हटला नंदू पाटील. म्हटलं साहेब सेंचुरी करूया, 100 बस काढूया. म्हटलं अजिबात नाही. सगळे म्हटले आयला ह्याला काय जातंय बोलायला, काही बोलतं नंतर करायला आम्हाला लागतं. मी म्हटलं किती काढायच्या. मग थोडा साहेबांचा आशीर्वाद आता माझ्या पाठीशी आहे. म्हटलं काढायचं झालं तर कमीत कमी 15,000 लोक शिर्डीला गेलेच पाहिजे. मग या 15,000 लोकांना नेलं. मग 15,000 लोकांना खाऊ कुठं घालायचं. कुठल्याही हॉटेलमध्ये 200 पेक्षा जास्त लोक थांबत नाहीत. मग शहापूरला वाटेत एक मोठी फॅक्टरी घेतली, त्या ठिकाणी 8,000 लोक आणि दुसऱ्या एका फॅक्टरीमध्ये 7,000 लोक, अशी त्यांची जेवणाची नाश्त्याची. आता कुमार पांडे साहेब नव्हते शिर्डीच्या यात्रेला, काशीला तुम्हाला सोडत नाही, फेब्रुवारीत तुमचा नंबर आहे. तर ज्या ठिकाणी शहापूरच्या त्या एका शेडमध्ये संध्याकाळच्या वेळेस परतत असताना, तुम्हाला माहित आहे प्रत्येक यात्रेला मी आईस्क्रीम ठेवत असतो. सर्दी झाली चालेल, आईस्क्रीम खायचं. ते एक मस्तपैकी माणूस आईस्क्रीम खात होता. म्हटलं दादा कसं आहे आईस्क्रीम. म्हटलं छान आहे. म्हटलं घ्या दुसरं. म्हटलं दुसरंच चालू आहे. मी विनम्रपणे म्हटलं घ्या तिसरं. नंतर आयटीत येऊन कॉलर टाईट करून म्हटलं साहेब लय मस्त माणूस आहे म्हटलं तुम्ही. म्हटलं काय, काशीला होतो ना मी. आभारी आहे. कसं वाटलं काशीत. एकदम छान. तिकडे पण तुम्ही काजू बदाम सगळी व्यवस्था जोरात केली होती. म्हटलं आवडतं मला म्हणून करतो. शिर्डी पण एकदम छान. हो साहेब आता एकविरा करणार आहे. नाही ना ते एकविरा वगैरे ठीक आहे. तिरुपतीला बऱ्याच दिवसापासून जायचं राहिलंय, कधी करता सांगा. तेवढा दुसरा एक जणाला म्हटलं साहेब लालबागचा राजा. साहेब 48 तास थांबलं तरी दर्शन मिळत नाही, लालबागच्या राजाचं काहीतरी करा. लोक प्रेमाने बोलतात. एवढंच सांगतो चिखले महाराज, हा रामकदम जोपर्यंत जिवंत आहे, घाटकोपरच्या प्रत्येक घरातल्या आईला हा रामकदम स्वतःच्या पैशानं काशीला घेऊन जाईल, एवढं मात्र तुम्हाला नक्की सांगतो. राहिला पांडुरंगाच्या वारीचा प्रश्न. दुर्मिळ अंबानी निघून गेले. जिवंत असते तर जाऊन बोललो असतो मला दत्तक घ्या. आता दुसरा कुठला अंबानी सुचतोय का बघतो. पण काय लोकांच्या कमवलेल्या पैशातून करत नाही, स्वतःच्या कष्टाच्या पैशातून करतो. पण पांडुरंगाने ठरवलं की रामकदमच्या हातून हे सुद्धा करून घ्यायचं, तर त्याला कुणीही अडवू शकत नाही. आज तुमच्या मुखातून निघालंय, भविष्यात ते सुद्धा खरं होईल. अभंगाच्या पहिल्या चरणात संत तुकाराम म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. आता आपण 2 तास मस्तपैकी सगळं विसरायचं. घरी नवरा आल्यावर काय बनवून खाऊ घालायचंय, डाळीला फोडणी बाकी आहे, चपात्या लाटायच्या बाकी राहिल्या, सगळं विसरायचं. 1 तास फक्त पांडुरंगाच्या नावात तुम्ही आणि मी आपण 1 तास त्याचं चिंतन करायचं. आणि वारकऱ्यांमध्ये एक प्रथा परंपरा अशी आहे
की ज्या ज्या ठिकाणी कीर्तन सुरू असतं पांडुरंग कुठल्या ना कुठल्या रूपात ते कीर्तन ऐकायला येत असतो. तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा पांडुरंग विठाबाई असू शकते. गंगावाडीचे लोक टाळ्या वाजवताना फार कंजूस. जरा वाजवा जोरात. माझ्या नावानं नाही, सगळ्या वारकऱ्यांच्या नावानं. स्वामी काज याचा अर्थ काय? स्वामीच्या मनोभावे हीच जाण परम सेवा. म्हणजे आपण ज्याच्याकडे काम करतो, ज्याचं आपण खातो, ज्याची भाकर खातो, ज्याचं मीठ खातो, तो स्वामी. स्वामी काज म्हणजे जगद्गुरु जगतबंध संत तुकाराम महाराजांना म्हणायचंय, अरे तुम्ही ज्याचे जो तुमचा स्वामी आहे, स्वामी काज, काज म्हणजे हित, त्या स्वामीचं तुम्ही हित जपलं पाहिजे. स्वामी काज गुरु भक्ती, जो गुरु आहे त्याची भक्ती केली पाहिजे. पितृ वचन म्हणजे आई वडिलांचा शब्द पाळला पाहिजे. पाळतात का पुरालीची? नाही पाळत. पूर्वीचा काळ बरा होता, आई वडिलांचा शब्द खरा होता. आता म्हातारा झालं की पोराला वाटतं त्याच्या आईला कुठे आडवे आले. ज्या घरात पितृवचन पाळलं जातं, आई वडिलांचा शब्द पाळला जातो, आणि ज्या घरामधली पत्नी ही पतिव्रता असते, असं समजायचं त्या घरामध्ये विष्णूची पूजा होते. नाही तर समजायचं विष्णूची पूजा होत नाही. मला इतिहासातलं एक जुनं अत्यंत सुंदर उदाहरण आठवतं शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराज ज्यावेळेस महाराजांचा रायगडावर मृत्यू झाला, मृत्यू झाल्याच्या नंतर शिवाजी महाराजांचं ते प्रेत, ती शय्या रचली गेली. पूर्ण रायगडावरचे सगळे लोक रडत होते, पूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी रडत होता. प्रत्येकाच्या डोळ्यात दुःख होतं. जेव्हा महाराज त्या स्मशानामध्ये रायगडावर जेव्हा ती लाकडांची सगळी ती शय्या रचली होती, त्या लाकडाच्या शय्येवर महाराजांना झोपवलं गेलं. आणि काही वेळाच्या नंतर त्या महाराजांच्या चितेला अग्नी दिला जाईल, तेवढ्यात एक अशी घटना घडली. आयुष्यभर महाराजांवर या वाघ्या कुत्र्यानं प्रेम केलं. महाराजांच्या कुत्र्याचं नाव वाघ्या होतं. त्यानं पाहिलं माझ्या धनाची चिता रचली गेली आहे, माझ्या स्वामीची चिता आहे ती रचली गेली, आणि माझा स्वामी आज स्वर्गात निघालाय, आसमंतात ब्रह्मांडात निघालाय. असं म्हणतात कुत्र्याला सगळ्यात जास्त कळतं, तो इमानी असतो. माणसं फिरतात, कुत्र फिरत नाही. बाकीचे सगळे लोक रडत होते, आक्रोश करत होते, पण ज्यावेळेस शिवाजी महाराजांची चिता त्या चितेनं पेट घेतला, एक मुक जनावर वाघ्या नावाचं त्यांचं कुत्र त्या आगीमध्ये स्वतः गेलं आणि त्याने चितेत स्वतःचे प्राण सोडले. याला म्हणायचं स्वामी काज. विठ्ठला विठ्ठला. आणि ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असं म्हणतात, महाराजांना 9 बायका होत्या. कारण रायगडावर गेल्याच्या नंतर तुम्ही आपण आजही सगळे ते भग्न अवशेष पाहताना त्या ठिकाणी राण्यांचे महल असा उल्लेख त्या ठिकाणी आढळतो. पण महाराजांची पुतळाबाई नावाची जी पत्नी होती, त्या पुतळाबाईनं शिवाजी महाराजांच्या बायकोनं सांगितलं की महाराज एकटे जाणार नाही, महाराज या जगाचा निरोप घेत असताना ही पुतळा सुद्धा महाराजांच्या सोबत जाईल. सगळे लोक तिला समजावू लागले, पुतळाबाई असं नको करूस. शेवटी ती पतिव्रता होती, तिनं कोणाचंही ऐकलं नाही आणि ती सती जायला निघाली. पूर्वीच्या काही सती कसे जात असत माहितीये तुम्हाला? प्रेत ठेवल्याच्या नंतर त्या प्रेतावर ज्या घरातली बाई विधवा होते त्या बाईला जिवंत बसवलं जायचं. बसवल्याच्या नंतर तिला चारी बाजूनी दोरीनं बांधत असत, आणि दोरीने बांधल्याच्या नंतर जेव्हा आग पेटेल, आग पेटल्याच्या नंतर तिनं चितेतून उडी मारू नये म्हणून
तिला आधीच दोरीने बांधून ठेवलंय. ती आक्रोश करेल. तिने केलेला आक्रोश लोकांना कळू नये म्हणून चारी बाजूनी प्रेताच्या ढोल आणि नगारे वाजवले जायचे. का? त्या जिवंत बाईचे आक्रोश कळू नयेत म्हणून. विचार करा, ज्या माणसाला एखाद्याला नैसर्गिक मृत्यू आलाय आणि आल्याच्या नंतर सुद्धा एक घरातली चांगली धडधाकट बाई म्हणते की मी याच्या सोबत जिवंत मरेन, मी सती जाईन, याच्यासाठी किती मोठं बाईचं काळीज असावं लागतं. आणि हे मोठं काळीज फक्त बाईचंच असू शकतं, पुरुषाचं असू शकत नाही. हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये अनेक स्त्रिया सती गेल्या, पण हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये असं कधीच उदाहरण मिळालं नाही की माझी बायको गेली, चला मी पण जातो. कधी कुठल्या बाईला म्हणत असेल नवरा माझं भरपूर प्रेम आहे, तर त्याला म्हणावं ठीक आहे चल. एक बाई हळूच प्रेमाने म्हटली, अहो मला सांगता का? म्हटली काय? मी मेल्याच्या नंतर तुम्ही कोणाकडे राहणार? आता बायकांना पण कधी कधी काय प्रश्न सुचतात बघा. आता कुठेही राहील, तुला काय करायचं? 10 गपचूप वर गेले तर तिथे तरी आरामात राहा. नाही, मला तुम्ही सांगा, मी मेल्याच्या नंतर तुम्ही कुठे राहणार?